हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून बाहेर पडलेले आहेत। यावेळेस माध्यमांनी विचारल्यानंतर जेवायला जातोय असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय। यावेळेसची सगळ्यात महत्त्वाची बातमी सर्वसामान्य माणसासाठी चक्रावणारी बातमी आहे, कारण ज्या ठिकाणी ज्या नेत्यांनी हे पैसे पकडून दिले आणि ज्या नेत्यांवर आरोप केले त्याच नेत्यांबरोबर आता मात्र हितेंद्र ठाकूर विनोद तावडेंसोबत आता जेवायला गेल्याचं इथं दिसतंय। पत्रकार परिषद घेतल्यामुळे पोलिसांनी मात्र दोघांवरही गुन्हा दाखल केलेला आहे। साम टीव्हीवर आपण गेल्या 4 तासांपासून एक महत्त्वाची बातमी बघतोय। ती बातमी खरं तर लोकशाहीच्या या उत्सवाला कलंक लावणारी अशीच म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी पैसे सापडले होते एका हॉटेलमध्ये, ज्या हॉटेलमध्ये विमानता हॉटेल नाव आहे। गिरीश कांबळे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। गिरीश, नेमकं काय घडतंय, काय सध्याचे अपडेट? आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी विनोद ठाकूर आहेत ते हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत एकत्रच गाडीने गेलेले आहेत। हितेंद्र ठाकूर यांनी जाताना म्हटलं की आम्ही एकत्रित जेवण करायला चाललो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली। परंतु सुरुवातीला जेव्हा माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितलंय की विनोद तावडे यांच्याकडे बोलण्यासाठी काही नाही, त्यांनी रंगेहात पकडलेले, त्यामुळे ते काहीच बोलू शकत नाहीत, अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केले। तर सुरुवातीलाच विनोद तावडे यांनी म्हटले की माझ्याकडे जेवढी सापडली त्याच्यापेक्षा दुप्पट रक्कम ही हितेंद्र ठाकूर यांच्याकडे सापडेल, अशा पद्धतीचं एकंदरीत आव्हान त्यांनी केलेलं होतं। आणि अशातच आता दोघेही नेते एकाच गाडीतून गेलेले आहेत, त्यामुळे चर्चा आहे ते वेगवेगळे सुरू झाले आहेत। तिकडे वातावरण थोडंसं हितेंद्र ठाकूर भव्याचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये जमा झालेले होते। त्यानंतर स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आहे ते घरी जाण्यासाठी आवाहन केलं, विनंती केली। त्यानंतर कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणाहून निघालेले आहेत। मात्र आता हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे नेमके आता कुठे चाललेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। हितेंद्र ठाकूर यांनी तरी जाताना म्हटलं असलं की आम्ही एकत्रित जेवायला जात असलो, तरी नेमकी या दोघांमध्ये काय चर्चा होते, कारण दोघांनी एकमेकांवर आरोप केलेले आहेत। सोडणार नाही, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, अशा पद्धतीची